सामाजिक न्याय विभागाला आता कोण न्याय देणार आहे असा सवाल विचारला जातोय, कारण या खात्याचा निधी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी इतका विरोध करूनही, खदखद व्यक्त करून देखील नाराजी जाहीर करूनही हा निधी वळवण्यात आलेला आहे। 31 जुलै 2025 रोजी सरकारने एक निर्णय जाहीर केलाय। त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 410 कोटींचा निधी सामाजिक आणि न्याय विभागाकडून वळता करण्यात आलेला आहे। त्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या अनेक योजनांना कात्री लावण्याची भीती देखील व्यक्त होती आहे। एक प्रकारे हा मागासवर्गीयांवर अत्याचार आहे, अन्याय आहे। नीति आयोगाच्या मूल्य निर्देशन जे आहे ते पायदळी तुडवल्या जात आहे। मी असं म्हणेल की लाडक्या बहिणीला आपण जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन 2100 रुपयाचं त्यांनी पुरं करावं, परंतु सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे तो वरती करून दुसऱ्या खात्यावर अन्याय करणं हा अतिशय चुकीचा आहे। म्हणून सामाजिक न्याय विभागाचा जो आतापर्यंतचा जो काही निधी आपण वळवलेला आहे, महाराष्ट्र सरकारनं जो वळवलेला आहे तो पूर्णच्या पूर्ण निधी हा महाराष्ट्र सरकारनं सामाजिक न्याय विभागाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांवर खर्च घालावा। 410 कोटीचा लाडक्या बहिणींचा निधी आहे ना, पुन्हा वळवण्यात आलेला आहे, त्याबद्दल काय भूमिका आहे? नाही, आता हे रुटीन आहे, ते दर महिन्याला मी 410 कोटी रुपये माझ्या खात्यातर्फे देत असतो। आता नाराजी नाहीये मग? कोणती नाराजी नाही। लाडक्या बहिणीची योजना जी आहे मागासवर्गीय समाजामधल्याही महिला लाडक्या बहिणी, शेड्यूल ट्राईब मधल्याही महिला लाडक्या बहिणी। मग शेड्यूल ट्राईब मधल्या महिलांना शेड्यूल ट्राईब मधला फंड गेला, सामाजिक न्याय मधल्या महिलांना सामाजिक न्यायाचा फंड गेला, त्यात काय वावग वेगळा आहे? शेवटी सामाजिक न्यायाचा पैसा समजा ओबीसी करता वापरला असता, सामाजिक न्यायाचा पैसा ओपन कॅटेगरी करता वापरला असता तर अन्याय झाला असता। ज्या समाजाकरता जी योजना तयार झाली त्या योजनेत तो पैसा वापरला गेला, त्यामुळे त्याच्यामध्ये काय वळवला गेला असा आहे जाणीवपूर्वक फेक नरेटिव्ह तयार होतो।